जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉनवर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच. आपली बाजार समिती युट्यूब चॅनलवर एकच उद्देश, माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारचे शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे. आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर. शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची बातमी आहे. अर्थसंकल्प 2019 शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारकडून मोठ्या घोषणा. पाहूया सविस्तर बातमी. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील फडणवीस सरकारचा आज शेवटचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. पुढील 6 महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने या काळासाठीचा सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात अपुऱ्या पावसामुळे बाधित 151 दुष्काळग्रस्त तालुके व 268 महसूल मंडळे व 5449 दुष्काळी परिस्थिती असलेल्या गावात मदत पोहोचविणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त भागात थकीत वीज देयकांअभावी बंद असलेल्या ग्रामीण व शहरी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी वीज बिलाची 5% रक्कम शासन देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. मागील त्याला शेततळे या योजनेत आजवर 1,30,000 शेततळ्यांची पूर्ण झाली असून यावर्षी 5,187 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला असून कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी 3,498 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून हाती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज योजनेमार्फत राज्यातील शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत निधी उपलब्ध करून देणार असल्याची या अर्थसंकल्पात सांगण्यात आले आहे. राज्यातील दूध, कांदा, तूर, हरभरा, धान उत्पादकांना विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे. ग्रामीण विकासात सहाय्यभूत ठरणाऱ्या सहकारी संस्थांच्या कृषीपूरक व्यवसायाला सहाय्य करण्यासाठी 500 कोटींच्या अनुदानाची तरतूद करण्यासोबतच महाराष्ट्र निर्मितीनंतरच्या 53 वर्षाच्या तुलनेत मागील 4.5 वर्षात 13,000 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाची भर नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, शिवडी नावाशेवा बंदर प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र ऊर्जा संपन्न करणार असून वीज निर्मिती क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी वीज निर्मितीची व वितरण प्रणाली आराखडा तयार करण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडिया माध्यमातून 12 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करार करण्यात आला आहे. राज्याच्या गतिमान विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या युवकांना प्रमोद महाजन कौशल्य व विकास अभियान अंतर्गत सक्षमीकरण यंदा 90 कोटीची तरतूद करण्यात आल्याची माहिती अर्थसंकल्पात देण्यात आली. तसेच राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र ठरवण्याकरिता उत्पन्नाची मर्यादा आता 8 लाख रुपये असे सांगण्यात आले आहे. राज्यातील रस्त्यांचा लक्षणीय विकास करण्यात आला असून मागील 4.5 वर्षात 12,984 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे विणण्यासाठी ग्राममंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत यंदा 2,164 कोटीची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मुंबई उपनगरीय लोकल रेल्वे वाहतूक व्यवस्थेतील सुधारणेत राज्याचाही मोलाचा वाटा असून परिवहन प्रकल्प टप्पा 3 साठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मार्फत 55,000 कोटीची कामे करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे विणण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत यंदा 2,164 कोटींची तरतूद असून अमरावती, गोंदिया, नाशिक, चंद्रपूर, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विमानतळ विकास मोहीम वेगात सुमारे 67 लाख प्रवासी रोज प्रवास करत असतात. त्या एसटीच्या विकासाचा निर्धारही करण्यात आला आहे असून 96 बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी 270 कोटीची मान्यता देण्यात आली आहे. बस सेवेची खरेदी प्रणालीचा वेगात त्याचबरोबर 100% गावाच्या विद्युतीकरणाचे लक्ष्य पूर्ण झाले असून ऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधांसाठी यंदा 6,306 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. धन्यवाद मित्रांनो. अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत. तरी आज सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा. व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.